नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण आज जे की सर्वात महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला क्रमाने विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती आपल्याला जिल्ह्यावाईज प्रश्न विचारला जातो। कधीतरी जिल्हा निर्मितीचा क्रम विचारला जातो, जिल्ह्यांची निर्मिती विचारली जाते, कोणता जिल्हा कधी निर्माण झाला याचं इसवी सन विचारलं जातं, कोणता जिल्हा निर्माण झाला त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो। मग कोणतीही परीक्षा असो, SSCGD असो, पोलीस भरती असो, इतर कोणतीही एक्झाम असेल तर आपल्याला प्रश्न जर विचारला तर शॉर्ट ट्रिक्सना आपल्याला ते कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल हे आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम माहिती करून घ्या, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जे आहे आपलं महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 ला निर्माण झालं। कधी झालं? 1 मे 1960 ला निर्माण झालं आणि त्यावेळेस एकूण जिल्हे होते बघा 26 जिल्हे होते। किती होते? 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते। किती होते? 26 जिल्हे आणि 4 काय होते? प्रशासकीय विभाग होते। किती होते? प्रशासकीय विभाग किती होते? 4 होते। आणि आता सध्या जर बघितलं तर एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली रे पोरांनो? 36 जिल्हे आणि एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 6 आहेत। किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत। मग मला सांगा, ही आपल्याला माहिती आहे एकूण इन्क्रीज किती झाले रे? 10, म्हणजे 10 जिल्हे वाढले। म्हणजे 10 जिल्हे जर वाढले तर ते 10 जिल्हे नेमके कोणते क्रमाने आहेत पोरांनो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। प्रश्न विचारला जातो क्रमाने, किंवा कोणता जिल्हा अगोदर कोणता जिल्हा नंतर, इसवी सन विचारला जातो। इसवी सन विचारल्यासोबत अजूनही आपल्याला त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते हे सुद्धा विचारलं जातं। एकदम एका मिनिटामध्ये आपण शॉर्ट ट्रिक्सनं सांगणार आहोत। शॉर्ट ट्रिक्सनं लक्षात ठेवा, एका मिनिटामध्ये सर्व जिल्ह्यांची नावं जे काही निर्माण झाले ते पण सिरियल प्रमाणे क्रमाने लक्षात ठेवायचे आहेत। ते पण कशा लक्षात ठेवायचे बघा इकडं। सर्वप्रथम हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स देतो बघा। काय आहे शॉर्ट ट्रिक्स? नाव लक्षात ठेवा, शिवाजी। काय म्हटलं मी? शिवाजीला बघा इकडं काय नाव आहे? वाक्य बघा, शिवाजीला गमवा। नाव काय बघा? शिवाजीला गमवा नाही गोपाळ। बघा, शिवाजीला गमवा नाही गोपाळ एकच वाक्य आहे। एका वाक्यात आपल्याला सर्व जिल्ह्यांची नावं लक्षात राहतील। शिवाजीला गमवा नाही गोपाळ एवढंच लक्षात ठेवा। आणि तुमच्या डोक्यात आलं असेल ळ वरून कोणता जिल्हा नाही म्हणून कट केलं आणि शिवाजी नाव बनवायचे म्हणून मी व घेतलं, व कट केलं, हे 2 अक्षर कट केले। आता क्रमाने आपण लक्षात ठेवूयात कशा प्रकारे बघा। इथं सी म्हणजे सिंधुदुर्ग, जा म्हणजे जालना, ला म्हणजे लातूर, ग म्हणजे गडचिरोली, म म्हणजे मुंबई, वा म्हणजे वाशिम, न म्हणजे नंदुरबार, ही म्हणजे हिंगोली, गो म्हणजे गोंदिया आणि पा म्हणजे पालघर। हे क्रमाने आहेत। म्हणजेच सिंधुदुर्ग जर बघितलं तर हा कितवा आहे रे? 27वा। जालना कितवा आहे? 28वा। लातूर 29, गडचिरोली 30, मुंबई 31, वाशिम 32, नंदुरबार 33, हिंगोली 34, गोंदिया 35 आणि पालघर 36। म्हणजे हे क्रमाने आहेत। क्रमांक जरी दिला तरी आपल्याला क्रमाने हे जिल्ह्यांच्या निर्मितीचा क्रम लक्षात ठेवता येईल। आता इसवी सन कसं लक्षात ठेवायचं हे वाक्य तर माहीत झालं, शिवाजीला गमवा नाही गोपाळ। पहा लक्षात घ्या, या ठिकाणी सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे हे बघा इकडं, रत्नागिरीतून कोणता झाला? सिंधुदुर्ग। म्हणजे हे सर्व नवीन जिल्हे आहेत। हे जे नाव आहेत ना हे सर्व नवीन जिल्हे, जुने नाही ना, नवीन जिल्ह्यांचा क्रम आहे। म्हणजे नवीन जिल्हे निर्माण झाले। पण कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला बघा? रत्नागिरीतून सिंधुदुर्ग। औरंगाबाद म्हणजे आता सध्याचा छत्रपती संभाजीनगर, याच्यातून कोणता झालाय? जालना। त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? अंतुले। उस्मानाबादमधून नवीन कोणता झाला? लातूर। चंद्रपूरमधून कोणता झाला? गडचिरोली। बृहन्मुंबईतून मुंबई उपनगर, अकोलातून वाशिम, धुळे, नंदुरबार, हिंगोली, परभणीतून झाला गोंदिया, भंडारातून आणि पालघर ठाण्यातून। हे नवीन जिल्ह्यांची नावानुसार मी ट्रिक्स बनवली। शिवाजीला गमवा नाही गोपाळ। आता तुम्ही म्हणताल इसवी सन सांगा। इसवी सन सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे बघा इकडं। पहिले 2 81, पहिले 2 81 आणि दुसरे 2 82। पहिले 2 81, दुसरे 2 82। याच्यावर प्रश्न आला बघा डिपार्टमेंटल PSI ला। याच्या अगोदर मी तुम्हाला लेक्चर्समध्ये सांगितलं होतं पण शॉर्ट ट्रिक्स डबल सांगतो बघा इकडं। पहिले 2 81 म्हणजे पहिले 2 अक्षर जे आहेत ना ते 1981 ला निर्माण झाले। आणि तारीख जर विचारली तर 1 मे आहे। किती आहे? 1 मे। 1 मे 1981 ला हे 2 जिल्हे निर्माण झाले। पहिले 2 81, दुसरे 2 82 म्हणजे 1982 ला निर्माण झालेत। पहिले 2 81 ला, दुसरे 2 82 ला, म्हणजे पहिले 2 81, दुसरे 2 82 राहतील का लक्षात? आणि मुंबई जर बघितलं तर या ठिकाणी 1990 आहे। किती आहे? 1990 आहे। आणि तर जर बघितलं वाशिम आणि नंदुरबार हे 2 जिल्हे जर बघितलं तर 1998। कधी आहे? 1998। हिंगोली आणि जर बघितलं कोणता? गोंदिया, ते 1999। कधी? 1999। शेवटचा पालघर आहे 2014। अशा प्रकारे तुम्ही इसवी सन आणि त्याचा क्रम लक्षात ठेवू शकता। ओके, अशाच प्रकारच्या आपल्या शॉर्ट ट्रिक्स आपल्या यूट्यूब चॅनलवर असतात। त्यामुळे सर्वांनी आपलं लेक्चर पाहिल्यानंतर शेअर करण्याचं काम करत जा। ओके, मग इथं आपण थांबूया।